नमस्कार, मी प्रतिभा मॅम. आपण बोर्ड एक्झामची सिरीज चालू केली आहे. सगळ्यात आधी मला माफ करा, माझे व्हिडिओज अपलोड करण्यामध्ये डिले होतो आहे, त्याबद्दल सॉरी. सो लँग्वेजेसचे पेपर्स झालेले आहेत. आता आपण बघणार आहोत अल्जेब्राचा पेपर. आपला अल्जेब्राचा पेपर आहे 6 तारखेला. त्याचा आपण कसा पेपर पॅटर्न असतो, परत किती मार्क्स आपण गेन करू शकतात ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण मार्क बघणार आहोत. बोर्ड एक्झामचे जे अल्जेब्राचा पेपर आहे त्या हिशोबाने आपण मार्क्स बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, जे बोर्ड एक्झामचे अल्जेब्राचे पेपर्स असतात, एकूण तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्ही लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्सचा अभ्यास केला असेल, त्यावरून तुम्हाला समजलं असेल की जो पहिला जो टॉपिक असतो, क्वेश्चन नंबर 1 MCQs, क्वेश्चन नंबर 1 असतो, तर 2 सेक्शनमध्ये डिवाइड केला जातो, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये MCQs असतात, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. एक मार्काचे असतात, 1 मार्काचे असतात. 4 प्रश्न असतात, ज्याला 4 मार्क असतात. त्याच्यामध्येच सेक्शन बी असतो, तो सुद्धा 1 मार्काचाच असतो क्वेश्चन, पण तिथे तुम्हाला सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करायचे असतात क्वेश्चन्स. 4 मार्कासाठी असतात, 4 क्वेश्चन असतात. 4 मार्कासाठी प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. म्हणजे हा जो क्वेश्चन पहिला असतो हा डायरेक्टली 1 मार्काचा क्वेश्चन असतो MCQs, आणि हा जो दुसरा असतो तो सॉल्व्ह करा, तो आन्सर तुम्हाला शोधायचा असतो. ह्याच्यामध्ये तुम्ही जर MCQs करताय, परत हे जे 1-1 मार्काचे तुम्ही पेपरमध्ये 1-1 मार्काचे क्वेश्चन्सचा अभ्यास करताय. 1-1 मार्काच्या क्वेश्चनचा अभ्यास कसा करायचा, तुम्ही लास्ट 5 to 6 इयर्स, 10 इयर्स हे जे क्वेश्चन पेपर असतील, त्या क्वेश्चन पेपर्समध्ये जे 1-1 मार्काचे प्रश्न असतात ते सगळे पेपर्स तुम्ही सोडवा. क्वेश्चन पेपर्स 1-1 मार्काचे, मग त्याच्यातूनच इथे तुम्हाला क्वेश्चन विचारले असतात. फक्त नंबर्स चेंज होईल किंवा सिक्वेन्स चेंज होईल. बाकीचे लास्ट इयरचे जे झालेले एक्झाम्स असतात, पेपर्स असतात, त्याच्यातूनच 1-1 मार्काचे क्वेश्चन आपल्या इथे घेतले जातात. आणि आपले जे गणिताचे पेपर असतात, अल्जेब्रा जॉमेट्रीचे पेपर्स असतात, तिथे सेट वाईज असतात. सेट A, B, C, D. मग सेट A, B, C, D या तिन्ही 4 वेगवेगळे प्रश्नपत्रिका असतात. मग ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स वेगळे असतात का? नाही. क्वेश्चन सेम टू सेम, जवळजवळ एकसारखेच असतात, फक्त पुढे मागे असतात किंवा सिक्वेन्स बदललेला असतो. क्वेश्चन पेपर सेट एकच असतो, क्वेश्चन सुद्धा एकच असतो, फक्त तो प्रश्न A मध्ये पहिल्या ह्याच्यावर असेल तर दुसऱ्या B मध्ये तो सेकंड क्वेश्चन मध्ये असेल. अशा पद्धतीने वर खाली केले जातात. क्वेश्चन पेपर सेट एकसारखेच असतात, म्हणजे आपले जो पेपर सेट असतो तो एकसारखाच असतो. मग तुम्ही जे 1 मार्काचे क्वेश्चन्स करताय, मग ह्याचा अभ्यास तुम्ही कुठून करायला पाहिजे? आपले जे लास्ट इयरचे झालेले क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यातले 1 मार्काचे, परत जे तुम्ही पेपरमध्ये जे तुम्ही आपले टेक्स्टबुकमध्ये जे फॉर्म्युलाज असतात अल्जेब्रामध्ये, ते सुद्धा तुम्हाला इकडे 1 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. इथे MCQs मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात फॉर्म्युलाज, किंवा जे एक्झरसाइज प्रॅक्टिस सेटच्या आधीचे जे क्वेश्चन्स असतात, तिथून सुद्धा 1-1 मार्काचे क्वेश्चन घेतले जातात. म्हणून तुम्ही अभ्यास करताना, अल्जेब्रा जॉमेट्रीचा अभ्यास करताना, खासकर 1 मार्काच्या प्रश्नांचा अभ्यास करताना, जे टेक्स्चुअल क्वेश्चन्स असतात 1 मार्काचे, त्याच्यावर जास्त फोकस करा. आणि जे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामध्ये 1-1 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे तुम्ही रिवाइज करा. 1-1 मार्काचे क्वेश्चन्ससाठी सगळे तिकडूनच घेतले जातात, बाहेरून कुठलाही प्रश्न आणला जात नाही. हा झाला पहिला प्रश्न 1-1 मार्कासाठी. दुसरा प्रश्न आहे 2 मार्कासाठी. मग कम्प्लीट द फॉलोइंग सम्स. आता इथे आउट ऑफ 3 दिले असतात, 2 करायचे आहेत. इथे पण जे 2 मार्काचे, आता हे दोन्ही क्वेश्चन आहेत 2 मार्काचे. 2 मार्काचे क्वेश्चन सुद्धा आपल्या बुक्स मधूनच असतात. आणि आपले जे लास्ट इयरचे PYQ क्वेश्चन पेपर्स असतात अल्जेब्राचे किंवा जॉमेट्रीचे, अल्जेब्रा पेपरचं बोलतोय तर आपण अल्जेब्राच्या पेपरचंच बोलणार. अल्जेब्रा पेपर असतात लास्ट इयरचे, लास्ट 5 to 6 इयर, 10 इयर्सचे, त्या क्वेश्चन पेपरमधूनच जे 2 मार्काचे क्वेश्चन्स असतात
तिकडूनच इथे प्रश्न आलेले असतात, बाहेरून कुठून प्रश्न येत नाहीत. फक्त एवढंच असतं की तिकडे नंबर्स चेंज केले जातात. या क्वेश्चन्समध्ये थोडेफार नंबर्स चेंज होतात, बाकी क्वेश्चन्स आणि सिक्वेन्स तोच असतो जो आपल्या लास्ट इयरच्या वगैरे पेपर्स असेल. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, अल्जेब्राचा अभ्यास करायचा आहे, जॉमेट्रीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही सगळ्यात आधी लास्ट इयरचे PYQ क्वेश्चन पेपर्स आहेत त्या गोष्टी पेपर्सचा अभ्यास करा. ते पेपर्स जास्त रिवाईज करा जेणेकरून तुम्हाला पेपरचा सिक्वेन्स कळेल, क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात आणि किती मार्क आपल्याला कसे मिळतात हे. सो आपण इथपर्यंत बघितले क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 कसे सॉल्व्ह करायचे आणि ह्याचा अभ्यास आपण कुठून करायचा, PYQ लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स. आणि हे सुद्धा क्वेश्चन्स जे 2-2 मार्काचे जे क्वेश्चन्स असतात, 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे, हे 3 मार्कापर्यंत जे प्रश्न असतात हे आपल्या टेक्स्टबुक मधलेच असतात. मग टेक्स्टबुक मधले कुठले असतात, मेनली जे आपण सॉल्व्ह केलेले असतात, म्हणजे जे सॉल्व्ड एक्झाम्पल असतात. आता आपण काय करतो, अभ्यास करताना जी प्रॅक्टिस सेट असेल धड्यावरती ती सॉल्व्ह करतो आणि त्याच्यावरचे प्रश्न आपण बघत नाही. पण इथे जे क्वेश्चन्स असतात 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे आणि 4 मार्काचे, हे जे क्वेश्चन्स असतात हे तिकडूनच विचारले जातात. सो तुम्ही अल्जेब्रा जॉमेट्रीचा अभ्यास करताना फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रॅक्टिस सेटच्या वरचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करा. प्लस प्रॅक्टिस सेट तुमचा चॅप्टर जेव्हा संपतो, चॅप्टर संपल्यानंतर लास्टमध्ये जो प्रॉब्लेम सेट असतो तिथून सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि PYQ क्वेश्चन्स विचारले जातात. या सगळ्याच गोष्टींचा तुम्हाला अभ्यास केला की तुम्हाला छान पद्धतीने मार्क्स मिळतात. सो आपण पुढच्या क्वेश्चनकडे बघूया. सो आपण 1 मार्काचे आणि 2 मार्काचे आपण क्वेश्चन्स बघितले. 1 मार्काचे आणि 2 मार्काचे जे क्वेश्चन्स असतात ते आपल्या लास्ट इयरच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर प्लस आपले जे टेक्स्टबुकमध्ये प्रॅक्टिस सेट असतात त्याच्यावरती जे सोडवलेले गणित असतात तिथून प्लस आपल्या जे प्रॉब्लेम सेट असतो चॅप्टरच्या शेवटी त्याच्यातून आपले विचारले जातात. आता पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 हा असतो 3 मार्कांसाठी. 3 मार्कासाठी कम्प्लीट 1 फ्रॉम 2 म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न दिले जातात तिथून 1 सोडवायचे आहेत. मग हे जे गणित असतात इथे सुद्धा तेच आहेत, इथे सुद्धा 3 मार्क, इथे 2 मार्काचे गणित आहेत, इथे सुद्धा हा तिसरा जो प्रश्न आहे हा पूर्णपणे 3 मार्काचा आहे. 3 मार्काचे प्रश्न कोणते मोजले जातात, 3 मार्काचे क्वेश्चन म्हणजे जिथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, तुम्हाला आधी ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे, मग फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि मग त्या आन्सरला आपल्याला लास्टपर्यंत न्यायचं आहे. इथे स्टेप बाय स्टेप आन्सर्स असतात, प्रत्येक स्टेपला आन्सर असतात, ते आपण नंतर बघू. पण 3 मार्काचे जे प्रश्न असतात हे सुद्धा आपल्या टेक्स्टबुकमधलेच असतात, टेक्स्टबुकमधले असतात. दुसरं म्हणजे आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये असतात किंवा जे सोडवलेले गणित असतात तिथले गणित असतात आणि आपले लास्ट इयरचे PYQ आहेत त्याच्यामधून सुद्धा असतात. फक्त एवढंच फरक की क्वेश्चन्सचे जे नंबर्स असतात ते बदलले जातात, बाकी पूर्ण क्वेश्चन सेम टू सेम तसाच असतो, फक्त ट्रिक्स केली जाते, ते नंबर्स चेंज केले जातात 3 मार्काच्या क्वेश्चनसाठी. आणि हे 3 मार्क पण स्टेप बाय स्टेप्स असतात जे तुम्हाला करायचे आहेत. सो चौथा जो प्रश्न आहे हा प्रश्न आता 4 मार्काचा आहे, हा प्रश्न 4 मार्काचा आहे. मग इथे तुम्हाला 3 दिलेले असणार क्वेश्चन्स, त्याच्यापैकी 2 सोडवायचे आहेत. मग हा जो प्रश्न असतो हा HOT असतो, म्हणजे हा कुठून तरून बाहेरून आलेला असतो. बाहेरून म्हणजे कुठून, आपले जे क्वेश्चन पेपर्स असतील तिथूनच असतो क्वेश्चन पेपर्स, किंवा आपला जो प्रॉब्लेम सेट असतो तिथला, इथले प्रश्न असतात. हा टेक्स्टबुकचा क्वेश्चन नसतो, थोडंफार लिंक टेक्स्टबुकमधली असते, पण थोडेफार लिंक जी असते ती टेक्स्टबुकमधलीच घेतलेली असते, पण थोडासा ट्रिकी क्वेश्चन असतो, थोडासा टफ क्वेश्चन असतो. हे लास्टचे 2 असतात 3 मार्काचा, हा 3 मार्काचा आणि हा 4 मार्काचा जो क्वेश्चन आहे हे जरा थोडेसे टफ असतात आणि हे बाहेरून आलेले असतात. HOT बाहेरून असतात, टेक्स्टबुकच्या बाहेरून असतात.
म्हणजे त्याचा जो मेन जो सिक्वेन्स असतो, मेन जो थीम असते ती आपल्या टेक्स्टबुक मधल्या गणितांचीच असते, फक्त कुठे ना कुठे प्रश्न फिरवला जातो. हे लास्ट क्वेश्चन्स कुठे थोडीफार फिरवले जातात, ट्विस्टेड असतात, कॉम्प्लिकेटेड असतात क्वेश्चन्स. बाकीचे ओव्हरऑल हे जे 3 मार्काचे, 2 मार्काचे, 1 मार्काचे आहेत, हे पूर्णपणे आपल्या टेक्स्टबुक मध्येच असतात, कुठले बाहेरचे नसतात. आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपले PYQ असतात त्याच्यातले, आपले प्रॉब्लेम सेट असतात त्याच्यातले, आणि जे क्वेश्चन्स प्रॉब्लेम सेटच्या वरचे जे असतात सोडवलेले गणित आपल्या एक्सरसाइज मधले, आपल्या प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस सेट मधले, तिथलेच गणित असतात. हो, सो आपण इथे बघितले, आपण मार्क बघितले. आता आपण बघणार आहोत कसे तुम्ही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. सो ते बघू आपण. आता 1 मार्काचे जे क्वेश्चन असतात तिथे तुम्हाला, आता क्वेश्चन पेपर जेव्हा येतो तुमच्या हातामध्ये, सो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन लिहायचा का नाही हा मोठा प्रॉब्लेम असतो. तर क्वेश्चन नंबर जेव्हा पहिला असेल MCQs, त्याचं क्वेश्चन तुम्ही लिहायचे, ते लिहायचे. क्वेश्चन नंबर म्हणजे सेक्शन B मध्ये हा झाला MCQs. मग इथे तुम्हाला क्वेश्चन लिहायचं आहे, क्वेश्चन पण लिहायचे पण सॉल्व्ह पण करून दाखवायचे तुम्हाला. मग आता इथे तुम्हाला सिस्टमॅटिकली तुम्हाला ते आन्सर लिहायचे. 1 मार्काचा जरी आन्सर असलं तरी सुद्धा ते पूर्ण तुम्हाला सोडवायचं आहे. 1 मार्काचा आन्सर सुद्धा तुम्हाला तिकडे सोडवायचा आहे विथ स्टेप बाय स्टेप. तिथे तुम्हाला पूर्णपणे 1 मार्क मिळतात. स्टेप बाय स्टेप तुम्हाला आन्सर सोडवायचे. 1 मार्काचा आन्सर असतं तरी सुद्धा. आता दुसरा आहे सॉल्व्ह करा. सॉल्व्ह द फॉलोइंग, हे पण 1 मार्कासाठी असतात. 4 क्वेश्चन्स, 4 क्वेश्चन्स 1 मार्कासाठी असतात. आता हे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवून दाखवायचे, पूर्णपणे व्यवस्थित रीतसर पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप यूज करून ते सोडवायचे आहेत. मग आता इथे तुम्ही क्वेश्चन्स लिहिणार आहात का, लिहायचं आहे. कसं करायचं, क्वेश्चन नंबर 1 टाकायचं B, आणि तुमचा जो क्वेश्चन आहे तो स्टार्ट करायचा इथे 1 2 3 अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. मग आता इथे जे 1 मार्काचे क्वेश्चन्स असतात हे सुद्धा तुम्हाला सोडवायचे असतात. आता इथे तुम्हाला फर्स्ट किंवा सेकंड चॅप्टर मध्ये असेल किंवा जो 5th वाला प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे तिथले तुम्हाला काही 1 मार्काचे क्वेश्चन्स विचारले जातील, ते सुद्धा तुम्हाला सोडून दाखवायचे आहेत. इन शॉर्ट 1 मार्काचे प्रश्न जरी पेपरला आले तर ते तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवून दाखवायचे आहेत विथ क्वेश्चन्स लिहून. आता हा झाला क्वेश्चन नंबर 1 1 मार्काचे. आता क्वेश्चन 2 मार्काचे, 2 मार्काचे जे प्रश्न असतात. आता 2 मार्काचे जे प्रश्न असतात ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सोडवायचे आहे. तिथे तुम्हाला फॉर्म्युला पण येणार, फॉर्म्युला गणित असतात, तुम्हाला आधी ते सबस्टिट्यूट करायचे असतात, नंतर फॉर्म्युला टाकून मग गणित करायचे. अशा पद्धतीने गणित तुम्ही जेव्हा करताय, 1 मार्काची गणित असो, 2 मार्काची गणित असो, 3 मार्काची गणित असो, किंवा 4 किंवा 5 मार्काची गणित करताना तुम्ही प्रत्येक जी स्टेप यूज करताय त्या गणितासाठी ती स्टेप तुम्हाला मार्क मिळवून देते. हो, आता समजा जर एखादा क्वेश्चन असला फॅक्टरायझेशनचं जर गणित असले, फॅक्टरायझेशनचं गणित असते तर तिथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्या गणिताला सबस्टिट्यूट कराल, व्हॅल्यू कंपॅरिंग करणार, त्याच्यानंतर इथे तुम्हाला हाफ मार्क मिळतात कंपॅरिंग करायला. दुसरं म्हणजे तिथे फॅक्टरायझेशन किंवा जे फॉर्म्युला मेथड आहेत, फॉर्म्युला मेथडचे जे गणित आहेत तिथे तुम्हाला सेकंड स्टेप मध्ये फॉर्म्युला यूज करावा लागतो. फॉर्म्युलाला सुद्धा हाफ मार्क असतात, हाफ किंवा 1 मार्क असतो फॉर्म्युलाला. फॉर्म्युला सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहायचे. स्टेप बाय स्टेप. आता भरपूर विद्यार्थ्यांना असा गोंधळ होतो की आपण स्टेप बाय स्टेप लिहितोय आन्सर्स, पण आपला आन्सर चुकलंय, मग काय करायचं. जेव्हा तुम्ही स्टेप्स, एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला गणितामध्ये आणि तुम्ही प्रत्येक स्टेपमध्ये व्यवस्थित प्रत्येक स्टेप तुम्ही बरोबर लिहिली, फॉर्म्युला म्हणा, कंपॅरिंग म्हणा, काही तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहिले
हां, स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहत चालणार, पण तुमचा आन्सर चुकले तर तुमचं गणित चुकीचं होतं का? नाही. पण तुमचे स्टेप बरोबर आहेत. स्टेप जे तुम्ही यूज केलेत तिथे तिथे तुम्हाला मार्क मिळाले जातात. पुढच्या कोणत्या स्टेपपर्यंत तुम्ही जे आन्सर लिहिताय, क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तिथपर्यंत तुम्हाला मार्क मिळाले जातात. म्हणजेच गणित, अल्जेब्राचे गणित, जॉमेट्रीचे गणित करताना तुम्हाला प्रत्येक स्टेपसाठी मार्क आहेत. प्रत्येक स्टेपसाठी मार्क आहेत. भले तुमचं पुढे आन्सर चुकलं तरी तुम्हाला जे तुम्ही सॉल्व्ह केलेले स्टेप्स आहेत तिथे तुम्हाला मार्क मिळतात. म्हणून गणित करताना तुम्ही स्टेप्स जे यूज करणार आहात ते व्यवस्थित पद्धतीने यूज करा, व्यवस्थित लिहा. कंपॅरिंग असेल कंपॅरिंग करा. गणितामध्ये कुठला जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर फॉर्म्युला व्यवस्थित यूज करा. फॉर्म्युला यूज केल्यानंतर तिथे तुम्ही जे व्हॅल्यू देताय ते बरोबर द्या. सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवा. आणि एवढं सगळं करून जर तुमचा आन्सर जर चुकतंय, लास्टमध्ये आन्सर जर चुकलं तरी जे जे तुम्ही वरचे जे पायऱ्या म्हणजे वरचे जे गणित केले त्याला मार्क मिळाले जातात. तिथे मार्क मिळतात. आन्सर जरी चुकीचं असलं तरी चालेल, हरकत नाही, थोडेफार मार्क मिळतात. आणि एवढं ओव्हरऑल करून तुमचं जर आन्सर सुद्धा बरोबर येते मग तुम्हाला पूर्ण मार्क मिळाले जातात. पण जे स्टेप्स आहेत ते बरोबर यूज करा. आता हा झाला 2 मार्काचा क्वेश्चन. 3 मार्काचा क्वेश्चन, तिथे सुद्धा प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला मार्क आहेत. बहुतेकदा ते स्टेप थोडेफार करून देतात आणि बाकीचे आपल्या करायचे असतात. सो तिथे सुद्धा मार्क आहेत. तुम्ही जेव्हा गणित करताय तिथे तुम्ही इन शॉर्ट जेव्हा तुम्ही गणित करताय तिथे तुम्ही प्रत्येक स्टेपला व्यवस्थित सिक्वेन्स द्या. स्टेप्स कमी जास्त पुढे मागे स्टेप लिहू नका. जिथे तुम्हाला व्हॅल्यू करायचे, जिथे तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे, जिथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचे, जिथे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे ते व्यवस्थित पद्धतीने करा. तुम्हाला मार्क मिळतात. आणि जर तुम्हाला आन्सर येत नाहीये पण तुम्हाला अर्धगणित आले तर त्या अर्धगणिताचे म्हणजेच तुम्ही जे स्टेप्स यूज केले त्याचे सुद्धा तुम्हाला मार्क दिले जातात. सो असा आहे आपला अल्जेब्राचा पेपर. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला क्वेश्चन विचारा. मी त्यांचा तुम्हाला आन्सर देईल. आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू.